नमस्कार मंडळी, ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकन सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून जेव्हा माझे व्हिडिओज अपलोड होतील तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ माझा मिस करणार नाही। मंडळी, आज मी आलेली आहे पुण्यात कुठे तर सदाशिव पेठेत। एक्झॅक्टली कुठे तर माझ्या मागे हत्ती गणपती मंडळाचं मंदिर बघू शकता। याला हत्ती गणपती चौक असं म्हणतात आणि त्याच्या अपोजिटचा जो रोड आहे तो पेरू गेट कडे जातो, जे इथलं फेमस लँडमार्क आहे। हत्ती गणपती चौकचं जे मंदिर आहे त्याच्या समोरची जी लेन आहे तिथे आला तर भव्य हायस्कूलच्या अपोजिट साइडला इथे सोजस हाऊस नावाची बिल्डिंग आहे। तर सोजस हाऊस नावाच्या बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोअरला दर्जी स्टुडिओ नावाचं तुम्हाला दुकान दिसेल। शॉप नंबर 10 आहे हे सदाशिव पेठेतलं। यांच्याकडे 1000 रुपये स्टार्टिंग रेंज पासून ड्रेस मटेरियल्सची व्हरायटी सुरू होते आणि 2000 रुपये स्टार्टिंग रेंज पासून ते 20000 रुपयांपर्यंतच्या किंवा त्याहून जास्त रेंजच्या त्यांच्याकडे साड्या अवेलेबल आहेत। दिवाळीसाठी दसऱ्यासाठी बेस्ट खरेदी तुम्ही इकडनं करू शकता। चला जास्त वेळ वाया न घालवता कलेक्शन बघूयात। पूर्ण ऍड्रेस पुन्हा एकदा सांगतेय, सदाशिव पेठेत पुण्यात आल्यानंतर तुम्हाला यायचंय हत्ती गणपती चौक इथे। हत्ती गणपती चौकच्या थोडंसं पुढे आला टुवर्ड्स पेरू गेट तर भव्य हायस्कूलच्या अपोजिट साइडला आहे सोजस हाऊस। सोजस हाऊसच्या ग्राउंड फ्लोअरला दर्जी स्टुडिओ नावाचं स्टोअर बघायला मिळेल। तिथे शॉप नंबर 10च आहे दर्जी स्टुडिओ, तिथे तुम्ही खरेदी करू शकता। चला जास्त वेळ वाया न घालवता कलेक्शन बघूयात। मंडळी, सोजस हाऊस बिल्डिंग मध्ये आलात तर काही पायऱ्या चढून वरती यायचंय आणि इथे लगेचच तुम्हाला दर्जी स्टुडिओ नावाचं दुकान दिसेल। चला जाऊयात आत। मंडळी, दर्जी स्टुडिओ मध्ये आलेलो आहोत आणि दीपाली ताई आहेत आपल्या सोबत आणि सोबतच पूजा ताई आहे। खूप खूप स्वागत आहे ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये। तर आज काय कलेक्शन मला बघायला मिळणार आहे? आज खास करून दसरा दिवाळीचं कलेक्शन आलेलं आहे बुटीक मध्ये। सो तुम्हाला डिझायनर पीस त्याच्या बरोबरीने कॉटनचे पण ड्रेस मटेरियल्स बघायला मिळतील। ग्रेट। आणि साड्या पण आहेत आपल्याकडे? साड्या पण आहेत आपल्याकडे। मस्त। आता दोन्ही प्रोडक्ट्सची साधारण स्टार्टिंग प्राइस रेंज काय जाते? मटेरियल्सची प्राइस रेंज 1000 पासून पुढे 6000 पर्यंत आहे। साड्यांची साधारण 1500 पासून अगदी 20000 पर्यंत आहे। वा, मस्तच कलेक्शन बघायला मिळणार आहे कारण की बरीच मोठी प्राइस रेंज आहे। ग्रेट। आपण एक एक ड्रेस मटेरियल बघायला सुरुवात करूया। हो, हे आहे बनारसी सिल्क। याच्यामध्ये आता पूजाने जसा वेअर केलेला आहे त्या टाइप मध्ये हा ड्रेस आपण शिवू शकतो। वाव, खूप छान आहे। आमच्याकडे स्टिचिंग पण अवेलेबल आहे, त्यामुळे आपण वेगवेगळ्या डिझाइन मध्ये हे शिवू शकतो। नेक पीस वगैरे मस्त। याची ओढणी पण खूप छान आहे। ग्रेट। आणि ताईंनी जो घातलाय तो पण खूप सुंदर दिसतोय। हा रेग्युलर यूज साठी तर मस्तच आहे, फेस्टिव्ह साठी तर अजून छान आहे। एकदम छान आहे। आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला रंग मिळतील, कलर सगळ्यामध्ये अवेलेबल आहेत वेगवेगळे। ओके। सो तेही तुम्हाला मिळतील। हा एक खादी सिल्क मध्ये आहे। वाव, नेकवर्क आहे त्याच्यावर, खूप मस्त थ्रेड वर्क आणि सिक्वेन आहे सगळं। थोडं नेक लाईनच थोडी हेवी आहे। मस्त। आणि हा त्याचा ही बॉटम आहे त्याची। ओके। आपण हे सेमी प्लाझो पॅन्ट सगळ्या स्टाईलने शिवू शकतो। वा। आणि या जामदानी स्टाईल मध्ये दुपट्टा आहे, खूप सुंदर। हे तर कॉर्पोरेट मध्ये जे ऑफिस गोईंग आहेत त्यांचे फंक्शन्स असतात फेस्टिवल्सच्या दरम्यान आणि एलिगंट दिसतात हे पीस सगळे। हा चंदेरी मध्ये आहे। वा, हे गळ्याच्या इथेच खूप सुंदर आहे। येस, आणि सेल्फ डिझाइन आहे त्याला। मस्त। सो ज्या रंगाचा आहे त्या रांगाची आतमध्ये डिझाइन आहे, सुंदर। आणि याच्यामध्ये अस्तर वगैरे येतं की कसं काय? नाही, अस्तर वेगळं स्टिचिंगच्या वेळेस लावायला लागतं। आणि ही त्याची बॉटम आहे का? बॉटम आहे। आणि हा थ्रेड वर्क केलेला दुपट्टा आहे त्याचा। हे बघा, हे अशा पद्धतीचं थ्रेड वर्क केलेलं तुम्हाला दिसेल। खूप बारीक काम आहे, पण तो तुम्ही एक साइडला शोल्डर वरती फ्लोटिंग जसा पल्लू घेतो त्या पद्धतीने दुपट्टा घेऊ शकता। हे आम्ही खूप कलेक्शन लिमिटेड दाखवतोय, प्रत्येकामध्ये रंग मिळतील ना? प्रत्येकामध्ये रंग मिळतील। हा हे सिल्क मध्ये, सॉफ्ट सिल्क मध्ये जामदानी वर्क केलेलं आहे, खूप सुंदर। आणि याच्यात सिल्वर जरीच्या बुट्टी पण आहेत। येस। आणि अख्ख्या ड्रेस वरती असे छोटे छोटे बुट्टी पण बघायला मिळणार आहेत। आणि दुपट्टा पण डिझायनर आहे, दुपट्टावर पण बुट्टी आहेत। मस्त। आणि लेस लावून किती छान फिनिशिंग करण्यात आलं ह्याला, सुंदर वाटतंय हे। सो हे भाऊबीजेला वगैरे गिफ्ट म्हणून द्यायला तर बेस्टच आहे ना? एकदम। हो, इव्हन पाडवा सुद्धा। हो, पाडव्याला जर साडी घ्यायची नसेल तर मग ड्रेस मटेरियल घेऊ शकता। एनी टाइम युजफुल गोष्ट आहे ही। हा कोटामध्ये आहे, कोटाला थ्रेड वर्क केलेलं आहे नेकवर्कला। आणि मस्त। हे रेडीमेड नेकवर्क आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त तुमच्या साईज नुसार शिवायचं आहे।
मस्त. कोटा म्हटलं तर नेहमी त्याच्यामध्ये चेक्स इन्व्हॉल्ड असतात, हे त्याचं मेन पार्ट आहे. सो हे नेहमी सगळ्यांनीच लक्षात ठेवा, कधी कधी कोटाच्या नावाने इतरही प्रोडक्ट्स विकले जातात. त्यामुळे हे ओरिजिनल कोटा आहे, हे ओरिजिनल याच्यामध्ये तुम्हाला डुप्लिकेट पण भरपूर मिळतात. हो, पण हे ओरिजिनल कोटा आहे. मस्त. आणि याची पॅन्ट बॉटम कशी आहे? बॉटम प्लेन आहे त्याची. अच्छा, हो, ही बॉटम आहे त्याची. वा, ही पण किती सॉफ्ट आहे ना, मस्त. मल कॉटन आहे का हे? नाही, हे सिल्क मध्येच आहे. सिल्क मध्येच येतं. ओके, पण एकदम सॉफ्ट फील देत आहे. सॉफ्ट आहे. आणि ह्याच्यावरती गोल्डन अशा बुट्टी आहेत दुपट्ट्यावर. किती क्लास वाटतंय हे, मस्त सुंदर पेस्टल शेड. त्यामध्ये सगळे पेस्टल शेड्स मिळतील की डार्क शेड्स पण? त्यामध्ये पेस्टल शेड्स मिळतील. ओके. हे टिश्यू मध्ये आहे. हल्ली टिश्यूचा ट्रेंड आहे. हे गोल्डन टिंज आहे त्याला थोडी. मस्त. हे आतमध्ये गोल्डन जरी आहे हलकी हलकी, त्यामुळे ते एकदम असं शिमरिश लुक देत आहे. आणि दुपट्ट्यावरती सेल्फ, त्याचसोबत जरीचं पण काम आहे त्याच्यावर. थ्रेड वर्क आहे, हे थ्रेड वर्क आहे. मस्त. काय रेंज जाते ह्याची? साधारण 3600 आहे. बरं. सो आपण ही सगळीच व्हरायटी 1000 ते 6000 ची रेंज? हो, सगळी पूर्ण. हे आहे मस्लिन सिल्क मध्ये. वा, थोडा डिझायनर पीस आहे हा. खूप सुंदर आहे. कॉलेज गोईंग मुली वगैरे यांना थोडे फेस्टिव्हला पण डिझायनर पीस लागतात, ते पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. छान वाटतंय हे. अच्छा, ह्याचे फक्त इथेच खालतीच आणि पूर्ण बॉडीला मात्र सिक्वेन्स नसेल ना? नाही, पूर्ण बॉडी फक्त डिझाइन वर तेवढं केलेलं आहे. ग्रेट. आणि ह्याची बॉटम अशी प्लेन येणार आहे आणि ह्याचा असा दुपट्टा आहे. येस. सो जसा टॉप त्याच पद्धतीचा दुपट्टा, ड्युअल शेड मध्ये, खालती ब्लॅक आणि वरती असं. आणि याला बॅकला पण सेम डिझाईन आहे. बॅक डिझाईन पण येईल ह्या पीसला. बरं, म्हणजे पुढून आणि मागून कम्प्लीट भरलेला असेल. हा पण एक सिल्क मध्येच पीस आहे. नेक वर्क केलेलं आहे, दुपट्टाला लेस वर्क केलेलं आहे. खूप छान वाटतंय हे. हे ऍक्च्युली बरेचसे सेलिब्रिटीज अलीकडे घालताना असे आउटफिट्स आणि असे रंग ते वापरताना दिसतात मोडाल मध्ये. खूप छान आहे हे. आणि हा दुपट्टा पण किती मस्त वाटतोय. ग्रेट. मोडाल म्हटलं तर हलकं फुलकं लाईट, एकदम लाईट वेट. हा क्रश टिश्यू मध्ये आहे हा पीस. क्रश टिश्यू. अच्छा, म्हणजे तुम्ही याला इस्त्रीची गरज नसते? नाही, याला इस्त्रीची गरज नसते. आणि एकदम लाईट वेट आहे हा, म्हणजे पीस जो आहे एकदम लाईट वेट आहे. ह्याचं गळ्याच्या वरती पण हे रिअल मिरर आहेत. वा, सुंदर वाटतंय हे. आणि दुपट्टाला सुद्धा तेवढंच वर्क केलेलं आहे. घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात हे पीस. हे दिवाळीला तर घालण्यासारखंच आहे. संध्याकाळी आपण दिवाळीमध्ये पार्टीवेअर पीस राहू शकतो. दिवाळीमध्ये नॉट जस्ट लक्ष्मीपूजन, पण धनत्रयोदशी असते, त्याचसोबत पाडवा असतं, भाऊबीज असतं, त्यावेळेला पण तुम्ही असे आउटफिट्स घालू शकता. खूप छान. त्यानंतर बनारसी सिल्क मध्ये आहे. बनारसी सिल्क. दुपट्टा पण एकदम वेगळा दिलाय आणि मोती वर्क आहे दुपट्ट्याला. हा दुपट्टा एवढा क्लास आहे की ह्याच्यावरती तुम्ही इतर कोणताही नॉर्मल कुर्ती पण असेल तर ती स्टाईल केली जाऊ शकते, असं पण आहे. म्हणजे दुपट्ट्याचा वापर होऊ शकतो, मल्टिपल युज होऊ शकतो. खूप छान आहे. आणि प्लेन बॉटम आहे त्याची. बरं, आपल्याला समजा एखादा ड्रेस शिवून हवाय, समजा मला एखादा ड्रेस मटेरियल आवडलंय, पण मी दुसऱ्या शहरात राहतेय, मला स्टोअरला भेट देणं जमत नाहीये, तर मी मेजरमेंट्स पाठवले, अगदी आम्ही शिवून देऊ शकतो. बरं, आणि किती दिवसात एक ड्रेस शिवून मिळेल? साधारण 8 दिवसात शिवून मिळतो. पण आता दिवाळीचा सीझन चालू झाला की साधारण 15 दिवस तरी लागतात आम्हाला, कारण तेवढा लोड असल्यामुळे. ग्रेट. तर मंडळी, व्हिडिओ आम्ही लवकर ह्यासाठी टाकतोय जेणेकरून तुम्हाला ड्रेस मटेरियल आवडलं असेल आणि तो स्टिच करून तुम्हाला हवंय तर मग नक्कीच तुम्ही लवकरात लवकर त्यांना संपर्क साधू शकता. अख्खा महिना राहिलाय दिवाळीसाठी, त्यामुळे लवकरात लवकर खरेदी केली तर तुमच्यासाठी ते युजफुल आहेच. हा पण एक डिझायनर पीसच आहे. सुंदर. हा कॉम्बिनेशन किती क्लास वाटतोय ना, खूप एलिगंट आहे. दुपट्टाच डिझायनर दिल्यामुळे त्या पीसला एक छान लुक येतो. मस्त, खूपच सुंदर आहे. आणि दुपट्टे किती मीटरचे असतील साधारण? हे पूर्ण 2.5 मीटर. बर. पूर्ण सेट हा 2.5 मीटरचा असतो. अच्छा. वा, दुपट्ट्यावरती हे असे फुलांचे डिजिटल प्रिंट आहे ना हे, आणि त्याच्यावरती जरी काम आहे. बुट्टाज आहे. मस्त,
सुंदर. हे कलर्सच इतके छान ठेवलेत. हे फक्त फेस्टिव्ह साठीच नाही तर ऑफिसमध्ये किंवा रेग्युलर यूज किंवा गेट टुगेदर वगैरे असेल, बाहेर फिरायला किंवा बरेच लोक काय करतात, आता वेकेशन असणार त्यावेळेला देवदर्शनाचे प्लॅन करतात. त्यामुळे देवदर्शनाला जाताना सुद्धा तुम्ही म्हणजे असे आउटफिट घालू शकता. मस्त. नवरात्रीत तर 9 दिवस गरबा खेळायलाही जाणारी पब्लिक आहे किंवा तर 9 वेगवेगळ्या देवींच्या मंदिरांना भेट देणारी पण मंडळी आहेत. त्यावेळेला तुम्ही इझी टू गो असे ड्रेसेस घालू शकता. त्याचे ड्रेस मटेरियल्स आम्ही तुम्हाला दाखवतोय. आणि आमच्याकडे नवरात्रीचे 9 दिवसाचे रंगही मिळतील तुम्हाला. सो ते पण एक फायदा आहे इकडे येण्याचा. खूप छान वाटतं. हा जामदानी आहे. जामदानीच्या साड्या जितक्या सुंदर दिसतात ना नेसल्यावर, तितकाच छान हा ड्रेस पण दिसेल. आणि हा सेल्फ मध्ये आहे ना, म्हणजे कॉन्ट्रास्ट ओढणी नाहीये. नाही, सेल्फ मध्ये आहे. हा खूप मस्त वाटतंय. हलकं सिक्वेन आहे आणि थ्रेड वर्क पण आहे. डार्क ज्या रंगाचा ड्रेस आहे त्याचाच डार्क कलर युज करून थ्रेड वर्क आहे. मस्त. आणि ह्याची ओढणी अशी. वा. ओढणीवरती पण त्याच पद्धतीचा थ्रेड वर्क करण्यात आलंय. या सगळ्यामध्ये तुम्हाला कलर नक्की मिळतील. सगळ्यामध्ये कलर अवेलेबल आहेत. किती कलर्सची रेंज असते साधारण? साधारण 4 ते 5 कलर असतात प्रत्येक पीस मध्ये. ओके, ग्रेट. हा पण एक सिल्क मध्ये आहे. हा वा. आणि बांधणी प्रिंट आहे त्याच्यावर. सो सिल्कचा म्हटलं तर त्याचा फ्लो खूप चांगला असतो. तर हे तुम्ही सणासुदीच्या दिवशी नक्कीच घालू शकता. हे अशा पद्धतीचं त्याच्या गळ्याच्या इथे हेवी वर्क आहे. जरदोसी वर्क केलेलं आहे त्याच्यावर. मस्त वाटतंय हे. आणि ही अशी ओढणी. दुपट्टा हे असं कट करून कट वर्क जे असतं कट वर्क मध्ये आहे. वा. हे बांधणीचे जे मोटिव्ह दिसतात ना, हे खूप छान वाटतात. सिम्पल सोबर. आणि त्याचसोबत दिवाळी नंतर वेडिंग सीझन असणार आहे. वेडिंग सीझन म्हटलं तर हळदी, मेहंदी, संगीत बरेच हे असतात, ओकेजन्स असतात. तर त्यावेळेला सुद्धा असे डिझायनर पीसेस तुम्ही घालू शकता. हा एक मोडाल सिल्क मध्ये आहे. तसाच दुपट्टा त्याचा मोडाल मध्येच दिलेला आहे. काय सुंदर वाटतंय ना हे. मस्त. मोडाल पूर्ण पीस मोडाल सिल्क मध्येच आहे. पूर्ण म्हणजे बॉटमही त्याची तशीच येणार. मोडाल सिल्क मध्येच येईल. वा. मटेरियल खूप कमाल वाटतंय हे. मोडाल सिल्कचं हे कितीला जातं साधारण? हे साधारण 5,200 पर्यंत, 5,250 ची रेंज आहे ही. ओके. आणि आपल्याकडे स्टिचिंगचे चार्जेस कसे आहेत? स्टिचिंग विदाउट लाइनिंग जर का असेल तर ते 750 आहे. विथ लाइनिंग 950 आहे. आणि जर का बॉटमला लाइनिंग हवं असेल तर ते 1150 आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये ह्याच प्राइस रेंज मध्ये समजा मला एखादं डिझाईन हवंय गळ्याच्या इथे किंवा स्लीव्हच्या इथे, तर ते ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ते ह्याच्यामध्येच इन्क्लूडेड आहे. किती मस्त. आपण एखादी लेस वगैरे लावायची आहे किंवा काही पोटली करायची आहे, काही डिझाइन करायचं तर ते आपण ह्याच्यामध्येच इन्क्लूड आहे. मस्त ना. म्हणजे टेलरकडे बाहेर मास्टरजींकडे गेलं तर ते म्हणतात इसका अलगसा पैसा देना पडेगा, पण इथे तसं नाहीये. सुंदर. हो. हा पण एक सिल्क मध्येच आहे पीस. उफाडा सिल्क मध्ये. मस्त वाटतंय ना हे. त्याला गोल्डन वर्क केलेलं आहे. खूप छान वाटतंय. आणि ही प्लेन मध्ये त्याची प्लेन मध्ये बॉटम आहे. वा. ओढणी पण किती सुंदर आहे. क्लास वाटतंय हे. व्हेरी नाईस. हे तर गिफ्टिंग साठी तर मस्तच आहे. पण मला असं पर्सनली वाटतं की ज्यांना साड्या सतत नेसायला आवडत नाहीत किंवा कॅरी करता येत नाहीत त्यांच्यासाठी हे परफेक्ट ऑप्शन्स आम्ही दाखवतोय. 1000 ते 6000 ची रेंज आहे. आता सगळे डिझायनर चालू आहेत. आपण कॉटन मध्ये मग 1000 पासून आहेत. अच्छा. कॉटन हे डिझायनर पीस आहेत. सो ह्याची रेंज थोडी जास्त आहे. ओके. साधारण 2-2.5 हजाराच्या पुढे अशी. आणि कॉटन मध्ये तुम्हाला 1000 पासून मिळतील. वा. तर आपण कॉटनचे पण बघूयात ड्रेस मटेरियल्स. पण आता आपण फेस्टिव्ह साठीचे ड्रेस मटेरियल्स बघून घेऊयात. हे किती क्लास वाटतंय ना. हे मस्त आहे. मोत्यांचं रिअल मोती आहेत ह्याच्यामध्ये. सो हे रिअल मोत्यांचं काम करून थ्रेडवर्क करून ती डिझाईन बघा किती मस्त करण्यात आली आहे. आणि कम्प्लीट ड्रेस वरती अशी बुट्टी आहे. कम्प्लीट ड्रेस वरती बॅकला सुद्धा बुट्टी मिळेल ह्याच्यावर तुम्हाला. मस्त. खूप सुंदर आहे हे. आणि अशी प्लेन बॉटम आहे. ग्रेट. आणि ओढणी ही आहे. अरे वा. ह्याला ते लटकन वगैरे लावून फिनिशिंग करण्यात आलंय. हे अशा पद्धतीचं खूप छान दिसतंय. ग्रेट. खूप मस्त मस्त कलर्स आहेत डिझायनर पीस मध्ये. अरे वा. हा हळदीसाठी तर परफेक्ट आहे. म्हणजे कुठल्या मैत्रिणीच्या किंवा इतर नातेवाईकांच्या हळदीला जाणार असाल तर त्यावेळेस घालू शकता. किंवा दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाला सुद्धा घालण्यासारखा कलर आहे. खूप सुंदर. आणि हे मस्त हेवी आहे. सुंदर वाटतंय हे.
त्याचा दुपट्टा पण छान वर्क केलेला आहे. आणि हे बघा साईडला पण लेस न लावता त्याला प्रॉपर मोत्यांचं असं वर्क करण्यात आलंय. फिनिशिंग बघा किती चांगली आहे त्याची, सुंदर. अगेन मी रिपीट करते, हा मी खूप लिमिटेड कलेक्शन दाखवतोय. स्टोर मध्ये भेट दिली आणि जर तुम्ही पुण्याच्या बाहेर दुसऱ्या शहरांमधनं असाल तर तुम्ही त्यांना संपर्क साधला तर तुम्हाला अजून व्हरायटी बघता येणार आहे. हा मोडाल सिल्क मध्ये आहे. वाव, मोडाल सिल्क वर डिझायनर पीस. डिझायनर पीस. हे थ्रेड वर्क आणि त्याचसोबत इथे स्टोन वर्क आहे. हे रिअल स्टोन आणि थ्रेड वर्क असं काम आहे ह्याच्यावर. मोडाल म्हटलं तर कसं सिम्पल सोबर डिसेंट अपेक्षित असतं, पण ड्रेस मटेरियल मध्ये डिझायनर हे खूप मस्त कॉन्सेप्ट आहे. सुंदर. काय रेंज जाते ह्याची? ही साधारण 4000 पर्यंत जाते. ओके. हा बनारसी सिल्क मध्ये अगेन. बनारसी सिल्क. येस. मला आठवतंय हे अशा रंगाचे ड्रेसेस खूप यंग सेलिब्रिटीज दिवाळी पार्टीजला घालून जातात, तर तसे आउटफिट्स आहेत हे. आणि हे रंग कोणावरही छान दिसतात, नो डाऊट. अगेन ह्याला गळ्याच्या इथे वी नेक आहे, त्यामुळे तुम्हाला गळ्याला काय डिझाईन करायची ह्याचा टेन्शन घ्यायची ऍज सच काहीच गरज नाहीये. आणि ह्याचं बॉटम कसं आहे? प्लेन बॉटम आहे. ओके. अगेन ह्याच्यावरती हे असे बुट्टी आहेत ना सगळीकडे, ऑल ओव्हर बुट्टी आहेत. आणि हा डिझायनर त्याचा दुपट्टा आहे. मस्त. दुपट्टावर पण बुट्टीज आहेत सगळ्या. खूप छान वाटतंय हे. जाल डिझाईन जे प्रॉपर बनारसी शालू वरती असतं त्या पद्धतीचं. ज्यांना साड्या नाही फार हेवी होतात ते असे पीस नक्कीच प्रेफर करतात. मस्त, खूप छान. सो हे डिझायनर पीस मधलं कलेक्शन आपण बघितलं मंडळी. आता या साईडला जर तुम्ही नजर फिरवली तर हे रेग्युलर यूज साठी, गिफ्टिंग साठी किंवा स्वतःसाठी तुम्ही एव्हरीडे बेसिस वरती हे आउटफिट्स घालू शकता असे ड्रेस मटेरियल आहेत. तर यामध्ये कलेक्शन तुम्ही 1000 रुपये पासून स्टार्ट आहे. ओके. ह्यातलं कलेक्शन दाखवा ना एखादं. आता हे सगळं कॉटन कलेक्शन आहे. सो हे 1000 पासून स्टार्ट होऊन पुढे तुम्हाला वेगवेगळ्या प्राइसच्या मिळू शकतात कॉटन मध्ये सुद्धा. वा, हे कलमकारीची बॉटम आणि दुपट्टा आणि याला नेकवर्क पोटलीचं दिलेलं आहे. खूप छान वाटतंय हे. खूप सुंदर कलेक्शन आहे. वा, प्युअर कॉटन मध्ये. साधारण हे 1000चं कलेक्शन आहे. असं मी आता एक पीस दाखवतो आम्ही, पण आमच्याकडे अवेलेबल आहे 1000चं पण. मस्त. आणि प्युअर कॉटन म्हटलं तर फील किती सॉफ्ट आणि छान ना. आणि ऍक्च्युली हे वॉश केल्यानंतर हे श्रिंक नाही होत, तर हे भरतं असं कापड असतं. मस्त. हा कॉटन मधला जामदानी आपण तिकडे बघितला होता, तो सिल्क मधला बघितला होता. हा कॉटन मधला जामदानीचा पीस आहे. वा, जामदानीचा गळ्याच्या भोवती तुम्हाला स्क्वेअर डिझाईन आहे, छोटी छोटी बुट्टी आहेत आणि दुपट्टा बघा ह्याचा किती सुंदर आहे. खूप छान वाटतोय. हा रेग्युलर यूज साठी तर बेस्ट आहे. म्हणजे जे ऑफिस गोईंग आहेत किंवा तर बाहेर सुद्धा जातात काही 2-3 तासांच्या कामासाठी, तेव्हा पण छान घालून जाऊ शकता. हे पण सॉफ्ट कॉटन मध्ये नेकवर्क केलेलं आहे. वा, हे नेकवर्क बघा किती छान वाटतंय. सो हे चिकनकारी कुर्तीज वरती ज्या पद्धतीचं वर्क असतं तसं पद्धतीचं, आणि मध्ये मध्ये सिक्वेन लावून, आणि हे सगळे सिक्वेन ना तुम्ही बघा हे स्टिच केलेले आहेत, त्यामुळे वॉश करताना वगैरे ते निघणार नाही. हे आपण इझिली मशीन वॉश करू शकतो ना. ह्या दुपट्टा पण बघा किती छान आहे. खूप मस्त. बारीक लेस लावून त्याला फिनिशिंग करण्यात आली. हा कपडा खूप सॉफ्ट आहे. ग्रेट. इथे 1000 ते कितीचं कलेक्शन आहे? 1000 ते साधारण 2000 पर्यंत. अच्छा, बर. वा, आपण एक रेग्युलर यूज करायला खूप मस्त. मला हे सांगायला आवडेल की तुमची एखादी जवळची मैत्रीण असेल किंवा तर बॉस असतात ऑफिसमध्ये, त्यांना जर तुम्हाला साडी किंवा काही इतर द्यायचं विचार पडत असेल तर असं काही दिलं तर हे एनी टाइम कोणत्याही महिलेला यूज होण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे असे प्रोडक्ट्स तुम्ही देऊ शकता. हा पण एक कॉटनचा. ह्याचा दुपट्टा किती वेगळा आहे ना, छान वाटतोय. हे कम्प्लीट ड्रेस वरती फुलांचे डिझाईन, नेकलाईन वरती थोडं थ्रेड वर्क, आणि ह्याची बॉटम प्लेन आहे ना. बॉटम प्लेन आहे. वा, ऍक्च्युली टॉप आणि दुपट्टा हेवी असेल ना तर बॉटम प्लेन असेल तर तो लुक छान येतो. वा, खूप सुंदर वाटतंय. हे पण मस्त आहे. सो 1000 ते 2000 ची रेंज इकडे आहे, पण ही अगेन आम्ही लिमिटेड व्हरायटी दाखवतोय. स्टोरला भेट दिली तर तुम्हाला अजून व्हरायटी बघता येईल. हा पूर्ण कलमकारी मध्ये आहे. वा,
कलमकारी सध्या एक नवीन ट्रेंड आहे, ज्याच्यामध्ये कलमकारीची साडी पण ट्रेंड करते, कलमकारीची शॉर्ट कुर्ती असेल तर तीही ट्रेंड करते, तसं ड्रेस मध्ये पण आहे. आणि ह्याची ओढणी ऍक्च्युली ही प्युअर मध्ये आहे का? प्युअर कॉटन, सॉफ्ट कॉटन, सॉफ्ट कॉटन मध्ये. वाव, खूप मस्त वाटतंय हे. हाय काय? आणि हे पण एक व्हेजिटेबल प्रिंट मध्ये हे आहे, व्हेजिटेबल प्रिंट. आणि याचे कलर्स पण व्हेजिटेबल कलर्स असतात. अच्छा, फर्स्ट ड्रायकलिंग लागतं किंवा मिठाच्या पाण्यात बुडवून धुवायचं. ओके. पण कारण हे रिअल कलर्स असतात, म्हणजे बाकीचे जे ड्रेस मटेरियलचे कलर्स असतात तसं नाही, व्हेजिटेबल कलर्स असतात याच्यावरती. अच्छा, म्हणजे नॅचरल कलर्स. नॅचरल कलर्स आहे. वा. आणि ह्याची काय रेंज जाते? हे साधारण 2400 आहे. कोटा दुपट्टा दिलेला आहे त्याला, कॉटन नाहीये त्याचा दुपट्टा, कोटाचा आहे. मस्त, प्युअर कोटा. हे खूप कमाल, हे मला आवडलं. म्हणजे नॅचरल कलर्स आहेत त्याच्यावरती, व्हेजिटेबल कलर्स असं म्हणतात त्याला. हे पण एक पॅचवर्क मध्ये आहे, हाकोबा मध्ये. हाकोबा. अच्छा, सो ह्याचा जो टॉप आहे हा आपण दाखवूयात का प्रेक्षकांना? सो हे बघा, हे अशा पद्धतीचं असणार आहे ना, इफ आय एम नॉट रॉंग? हो, हे अशा पद्धतीचं आहे. सो वरच्या साईडला तुमच्या टॉपच्या तुम्हाला वरती पॅच दिसेल, पण खालती तुम्हाला असं अशी डिझाईन मिळणार आहे. ह्याला हकोबा म्हणतात. हाकोबा म्हणतात त्याला. वा. आणि असा दुपट्टा आणि असं बॉटम. खूप छान वाटतंय हे. ग्रेट. ह्याच्यात कलर्स किती असतील जे आता तुम्ही दाखवताय? या सगळ्यामध्ये कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 5 असे कलर्स आहेत. फक्त हे कसं आहे, बुटीक पीस असल्यामुळे खूप कलर व्हरायटी ठेवता येत नाही इतर दुकानांप्रमाणे. बरोबर. जे आवडले जातील तेच कलर आम्ही सिलेक्ट करतो आणि तेवढेच ठेवतो आम्ही. म्हणजे अगदी एक्सक्लुझिव्ह कलेक्शन. एकदम मस्त. हे चंदेरी मध्ये आहे. वा. चंदेरी म्हटलं ना तर त्याचे जे साईड लाईन्स असतात, म्हणजे जे बॉर्डर्स असतात ते पण तितकेच छान उठावदार असतात आणि ते जरीमध्ये असतात. आणि त्याची बॉटम ही कॉटन मध्ये असते, टॉप आणि दुपट्टा चंदेरी मध्ये असतो. याची बॉटम कशी आहे? ही बॉटम आहे त्याची. अच्छा, व्हाईट मध्ये बॉटम आहे. ग्रेट. किंवा असं जर पीस असेल तर वाईस वर्साही करता येतं, त्याचं टॉप आणि ह्याचं बॉटम असंही करता येऊ शकतं का? खूप छान आहे हे, मस्त. हे बांधणीमध्ये आहे का? बांधणीमध्ये येतो. हा हँड पेंटेड चंदेरी आहे. हा याच्यामध्येही कलर आहेत. सो हे ऍक्च्युअल हँड पेंट आहे आणि हे मशीन वॉशही करू शकतो आपण. म्हणजे अरे वा. मशीननी काही त्याला इश्यू येत नाही, म्हणजे मशीन वॉश करू शकतो. आणि ही बॉटम आणि तो दुपट्टा. आणि हा अशा पद्धतीचा दुपट्टा आहे. हा सगळा हँड पेंट केलेला, हँड पेंटेड आहे. ग्रेट. ह्याची काय रेंज जाते? ही साधारण 2600 आहे. बर. हा एक सॉफ्ट कॉटन मध्ये बांधणी दुपट्टा दिलेला आहे त्याला. वा. हे सॉफ्ट कॉटन आणि बांधणीचा दुपट्टा बघा किती मस्त वाटतोय. सो ह्याला बांधणीचे जसं डिझाईन असतं तसंच आहे, पण इथे कॉर्नरला तुम्हाला फिनिशिंग केलेली दिसेल. मस्त. आणि ह्याची बॉटम कशी आहे? कोणत्या रंगाची? प्लेन बॉटम. दुपट्टा सारखी बॉटम येते. बर. हा एक आहे, डिझायनर पीसच आहे. वाव. सिल्क मध्ये खूप मस्त. ह्याची ओढणी मला खूप आवडली. बॉर्डर दिलेली आहे. वा. आणि मेन ना ह्याचा दुपट्टा पण खूप छान आहे, ड्युएल शेड मध्ये. मस्त. हा कम्प्लीट कुर्ता असाच असणार आहे? प्लेन असेल आणि बॉर्डर असेल त्याला, आणि बॉटम प्लेन असेल. याच्यात किती कलर्स मिळतील? याच्यात एक 4 कलर मिळतील. ओके. हा आपला रेग्युलर इकत मध्ये फेवरेट सगळ्यांचा. खूप छान. ऍक्च्युली इकतचे डिझाईन्स तर छानच आहे, पण नो डाऊट ते बसतही छान, म्हणजे ते फॅब्रिक छान बसतं शरीरावर. मस्त. अशी प्लेन बॉटम येईल त्याला. हा टॉप पूर्ण कम्प्लीट पुढून मागून असाच असेल? ओके. आणि हे पूर्ण 2.5 मीटर, तिन्ही गोष्टी 2.5 मीटर असतात. अरे वा, मस्त, सुंदर. हा एक कॉटन मध्ये, त्याला कोटा दुपट्टा दिलेला आहे आणि नेकवर्क केलेलं आहे त्याच्यावर. आणि हे ड्युएल शेड मध्ये दुपट्टा आहे त्याचा. अच्छा, हे खूप छान वाटतंय. सुंदर आहे. आणि हा बॉटम आहे. वा, मस्त. ही बॉटम आहे त्याची. सुंदर.
सो हे ड्रेस मटेरियलचं कलेक्शन तर खूप मस्तच आहे. आम्ही अजून ड्रेस मटेरियल्स नाही दाखवणार कारण की आम्ही तुम्हाला आता साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहोत. व्हरायटी बघायची असेल तर तुम्हाला स्टोरला भेट द्यावं लागणार आहे. जर तुम्ही पुण्या शहराच्या बाहेरचे आहात म्हणजे मुंबई, नाशिक, नागपूर, तुम्हाला पुण्याला येणं शक्य नाहीये तर तुम्ही त्यांना दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा, इथलं कलेक्शन तुम्हाला पाठवतील व्हॉट्सअपवर. बरं, आता आपण साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत, राईट? हो, साड्यांचं कलेक्शन सुरू करायच्या आधी मला एक अनाउन्समेंट करायची. आमच्या इनहाऊस मध्ये म्हणजे इनहाऊस बुटीक मध्येच आपलं 19 आणि 20 हे 2 तारखेला ऑक्टोबरला एक्झिबिशन असणार आहे. ओके. दिवाळी स्पेशल एक्झिबिशन. सो त्याच्यामध्ये 10 ते 15% साड्यांवरती आणि 15 ते 20% मटेरियल्स वरती डिस्काउंट असणार आहे. वा. साधारण जनरली दिवाळीच्या दरम्यान कुठेही बाहेर एक तुम्हाला डिस्काउंट मिळत नाहीत, पण आपल्या इथे आपण एक्झिबिशनला डिस्काउंट देणार आहोत. सो 19-20 तारखेला सगळ्यांनी नक्की जरूर या. मस्त. 19-20 ऑक्टोबर 2024. आणि वेळ काय असेल एक्झिबिशनचं जे इनहाऊस आहे? साधारण 11 ते 8. 11 ते 8. ग्रेट. तर एक्झिबिशनला दुसऱ्या कुठल्याच हॉल किंवा ठिकाणी जायची गरज नाहीये. डिरेक्ट त्यांच्या बुटीकलाच भेट देऊ शकता. अजून काय हवंय? म्हणजे किती सोयीस्कर आहे एक्झिबिशन म्हणजे. मस्त. आता साड्यांचं कलेक्शन दाखवा ना. आणि स्टार्टिंग रेंज काय असेल आणि पूर्ण लास्ट रेंज काय असेल? स्टार्टिंग रेंज आपली आहे 1500 आणि लास्ट रेंज 22,000 आहे. वा, ग्रेट. मला दाखवा ना एक साडी. या आपल्या सिल्क मध्ये आहेत. आता सगळ्या दिवाळी कलेक्शन असल्यामुळे सगळ्या डिझायनर पीस तुम्हाला बघायला मिळतील. बर. हे सगळं पूर्ण भरलेलं आहे, ब्रोकेड टाईप. छान गोल्डन जरी आहे आणि याचा पदर पण असा पूर्ण भरलेला आहे विथ टॅसल्स. आणि सगळ्या साड्यांमध्ये व्यवस्थित ब्लाउज पीस आहेत. सुंदर. सो जसं तुम्ही ड्रेस शिवून देता तसं ब्लाउजही शिवून देता? हो, येस. आणि याची प्राइस ह्याची साधारण 3100. 3100 प्राइस. ओके. ह्याच्यामध्ये पण प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स मिळतील. ओके. साड्यांमध्ये ही जूट मध्ये पटोला आहे. वा. पटोला बॉर्डर आणि तसंच पूर्ण पदर आहे त्याचा. किती छान वाटतंय हे. आणि एकदम सॉफ्ट आहे, म्हणजे वापरायला सुद्धा एकदम छान आहे अंगावरती. मस्त आहे. ह्याच्यामध्ये पण 4 कलर्स आहेत. ही कम्प्लीट साडी बघा, ही अशा पद्धतीची आहे आणि असा पदर असणार आहे त्याचा. सुंदर झाले. त्याला टॅसल्स दिलेले त्याला सुद्धा. मस्त. आणि कम्प्लीट साडी अशी भरलेली आहे ना? हो. आणि असा ब्लाउज पीस पण असं ब्रोकेड मध्ये आहे. अरे वा, कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे. किती छान. मस्त आहे. दिवाळीसाठी तर बेस्ट आहे. काय रेंज जाते या साडीची? याची 4200. बर. ही सेल्फ मध्ये आहे का? ही पण सेल्फ मध्ये. सिल्वर बुट्टी आहे त्याला. वा. सिल्वर जरी आहे. सिल्वर जरी छान अशी मस्त भरलेला आहे. किती छान. सो हे बघा, हे सिल्वर जर आहे. बऱ्याचदा असं असतं की गोल्डन जरीच्या साड्या सणासुदीने नेसल्या जातात. सो थोडा वेगळं म्हणून काही घ्यायचं असेल तर असं सिल्वर जरीचं घेऊ शकता. हे प्लेन मध्ये. वा, ही प्लेन आहे. पूर्ण साडी प्लेन आहे. पूर्ण साडी प्लेन आहे. जॉर्जेट मध्ये पूर्ण, पण सॉफ्ट आहे तरी सुद्धा खूप खूप मस्त आहे. आणि ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला सिल्वर किंवा तर असं गोल्ड शेड असतं ना, सिल्वर आणि गोल्ड मिक्स केल्यानंतर त्या पद्धतीचं भरलेला पदर. टॅसल्स आहेत मस्त. ग्रेट. आणि याचं ब्लाउज पीस दाखवा ना, कारण की प्लेन साडी म्हटल्यावर ब्लाउज पीस बद्दल ब्रोकेड मध्ये. प्लेन साडी म्हटलं तर ब्लाउज पीस बद्दल खूप क्युरिओसिटी असते की कसं असेल. काय रेंज जाते या साडीची? ही साधारण 2800. 2800. खूप सुंदर आहे ही. आणि ऍक्च्युअल मध्ये मला आवडले कसं त्याचा ब्लाऊज मस्त आहे. सो फुल स्लीव्ह किंवा 3/4 स्लीव्ह किंवा तर म्हणतो ना स्लीवलेस ब्लाऊज पण अलीकडे खूप ट्रेंड करतात प्लेन साड्यांवर. पण सॉफ्ट सिल्क मध्ये आहे. छान मोठे पसे काठ आहेत त्याचे. एकदम स्कर्ट बॉर्डर आणि काठ पण सॉफ्ट आहेत ना, खूप छान वाटतात. हे धूपछाव आहे का? धूपछाव आहे. धूपछाव थोडा शेड वाटतोय त्याचा. म्हणजे फक्त 1600 आहे. ही 1600 ची साडी आहे. काय सुंदर साडी आहे ना ही. मस्त. आणि हा ऍक्च्युअली हे बघा 1600 अशी फक्त सांगायला म्हणून नाही, पण ऍक्च्युअल ती प्राइस तशी आहे. बऱ्याच जणांचं असतं व्हिडिओमध्ये प्राइस सांगता पण तसं नसतं. पण म्हणून आम्ही प्राइसचा जो टॅग आहे तोही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि आमच्या टॅग वरतीच डिस्काउंट असतात, म्हणजे आम्ही वेगळे टॅग लावून आम्ही परत त्याच्यावर डिस्काउंट देत नाही. अच्छा. सो तुम्ही कधीही येऊन चेक केलं तरी त्याच टॅग वरती तुम्हाला डिस्काउंट मिळणार. वा. ही प्युअर बनारसी सिल्क आहे. बनारसी सिल्क प्युअर मध्ये. किती छान वाटते ही. आणि ही पूर्ण प्लेन आहे, अशीच आहे ना, कॉन्ट्रास्ट वगैरे काही नाही ना त्याला? नाही. काय सुंदर आहे ही साडी. मस्त. हा प्लेन ब्लाउज आहे त्याचा. हो, प्लेन ब्लाउज आणि त्याला काठ देण्यात आलेला आहे. आणि हा अशा पद्धतीचा पदर आहे त्याला भरलेला. किती मस्त.
आणि हे पण सिल्वर मध्येच आहे ना, हे छान वाटतंय. काय रेंज जाते ह्याची प्युअर मध्ये? ही 800-900. 800-900. पण हे प्युअर मधलं, प्युअर म्हटलं तर फीलच खूप वेगळा असतो फॅब्रिकचा, पण खूप सुंदर आहे ही. आणि असे रेखा स्टाईल साडी असेल ना, सिंगल कलर आणि भरलेली आणि एकदम अशी व्हायब्रंट. हे पण अगेन प्युअर बनारसी सिल्कच आहे. वा, ह्याच्यावरती जाल डिझाईन, जाल पॅटर्न मध्ये हे खूप मस्त. सो अशी डिझाईन तुम्हाला मिळेल काठावरती, असं हेवी भरलेलं. थोडे ब्राईट कलर्स आहे, त्याच्यामध्ये थोडे पेस्टल शेड्स मध्ये येतील. ओके. खूप अशा मस्त भरलेला साडी आणि ह्या बसतात खूप छान, सॉफ्ट असल्यामुळे मस्त. ज्यांचं वेडिंग आहे त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकतो. अशा काही साड्या घेऊन ठेवल्या तर पहिलं जे सण आहे लग्नानंतरचे जे काही, त्याला वापरण्यासाठी तुमच्याकडे सोयीस्कर होऊन जातं. याची प्राइस रेंज काय जाते? ह्याची 5900. 5900. पण आय थिंक ही 5900 ची पण खूप मस्त आहे. म्हणजे जे शालू जे म्हणतो ना, त्याचा फील देणारी ही साडी आहे. खूप सुंदर. ही प्युअर सिल्क हँडलूम कांजीवरम आहे. प्युअर हँडलूम कांजीवरम आहे, छोटे काठांची. पूर्ण मस्त भरलेली साडी आहे. पूर्ण बुट्टा आहे ह्याला, पूर्ण ऑल ओव्हर बुट्टा, पूर्ण छान भरलेला पदर आहे. कांजीवरम म्हटलं तर काय वेगळा फील येतो ना साडीचा. खूप छान. काय रेंज जाते ह्याची? 15,500. 15,500. आणि ही प्युअर मध्ये, प्युअर सिल्क हँडलूम आहे. हँडलूम मध्ये. आणि ह्याचा पदर बघा, तुम्हाला पदर दाखवण्याचा एक प्रयत्न करूयात आपण प्रेक्षकांना. हे अशा पद्धतीचा एकदम हेवी भरलेला पदर आहे. खूप क्लास वाटतेय. प्युअर हँडलूम कांजीवरम. याच्यात कलर्स मिळतील? ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत. बरं, सगळे असे डार्क कलर्स आहेत की कसे कलर्स? डार्क असतील, ह्याच्यामध्ये डार्क आहेत. वा, ही काय म्हणालात? ही पण प्युअर सिल्क आपली कांजीवरमच आहे. ओके, प्युअर सिल्क कांजीवरम. कांजीवरम काठ किती मस्त युनिक वाटतंय ना. मध्ये प्लेन, पण तुम्हाला दोन्ही साईडला छोटे बॉर्डर आहेत, त्याच्यावरती कोयरी बुट्टी आहेत. आणि प्लेन साडी आणि टोकचं हे आहे ना त्याला, कम्प्लीट बॉर्डर. छान वाटतेय. काय रेंज जाते या साडीची? ह्याची 9,000 जाते. 9,000. बरं. पण ही पण अगेन हँडलूम आहे? हो, हँडलूम आहे. फक्त त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये एवढाच फरक आहे की काठांमध्ये आणि पूर्ण पदर वगैरे पूर्ण भरलेली आहे. ब्युटिफुल कलर, किती छान. ही कॉटन सिल्क गडवाल आहे. कॉटन सिल्क गडवाल. ओके. ह्याची काय रेंज जाते? ही साधारण 9,000. 9,000ची आहे. बरं. वा, हे मस्त. ह्याच्यावरती जे बुट्टी आहेत ना ते खूप छान वाटतायत. अगेन बॉर्डर अगदी मोठी छोटी नाही तर मीडियम अशी बॉर्डर. आणि अगेन ह्याचा पदर बघा किती छान वाटतोय. सो हे अशा पद्धतीचा पदर आहे. खूप मस्त वाटतंय हे. सो अगेन हे आम्ही खूप लिमिटेड कलेक्शन दाखवतोय. त्यांच्या स्टोर मध्ये भेट दिली तर एक अख्खा सेक्शन आहे साडीचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अजून व्हरायटी बघायला मिळेल. ही प्युअर सिल्क गडवाल आहे. प्युअर सिल्क हँडलूम गडवाल. हँडलूम गडवाल. ओके. ओव्हरऑल ही अशी साडी, पूर्ण बुट्टा आहे त्याच्यावरती, ऑल ओव्हर बुट्टा. वाव. आणि असा भरजरी पदर, भरलेला पदर आहे. किती छान वाटतंय ना हे. आणि गोल्डन मध्ये कम्प्लीट ते. ह्याच्यामध्ये पण भरपूर कलर्स आहेत. आणि ह्याची प्राइस आहे 22,000. 22,000. ओके. म्हणजे आम्ही तुम्हाला लिटरली 1,600ची पण साडी दाखवली आणि 22,000ची पण साडी दाखवली. द रिझन बिहाइंड शोईंग ऑल द व्हरायटी आणि प्राइस रेंजेस की तुम्हाला एक अंदाज बांधता यावा की यांच्याकडे काय काय व्हरायटी मिळते. बाकी तर तुम्ही स्टोरला भेट दिली की अजून व्हरायटी बघताच येईल. ही प्युअर सिल्क कलांजली पैठणी. वा. सो ह्याचा पदर आपण दाखवूयात. पैठणी म्हटलं तर बऱ्याच महिलांचा मुद्दा असतो, पदर कसा असेल. सो हे अशा पद्धतीचा पदर तुम्हाला मिळणार आहे. खूप सुंदर पद्धतीचं मोरांचं जे ऍक्च्युअल मध्ये डिझाईन असतं त्या पद्धतीने. आणि ह्याच्या कम्प्लीट साडीवरती तुम्हाला ऑल ओव्हर अशी बुट्टी आहे. अशी फुलांची बुट्टी बघायला मिळेल. आणि ऍक्च्युअल मध्ये जो पैठणीचं काठ असतं, रेग्युलर जी ऍक्च्युअल रिअल पैठणीचं जे काठ असतं तसं. काय रेंज जाते या साडीची? याची 18,500. 18,500. ओके. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळेल. कलर्स मध्ये भरपूर आहेत. आणि ही पण ह्या पण सगळ्या साड्या हँडलूम आहेत. अच्छा. प्युअर सिल्क ज्या आहेत त्या सगळ्या हँडलूम मध्ये येतील. ओके. ही प्युअर सिल्क हँडलूम पोचमपल्ली. पोचमपल्ली. ओ नाईस. काय सुंदर वाटतंय ना हे. सो हा पदर आहे आणि मस्त एकदम क्लास लुक देईल. आणि साडीची ऍक्च्युअली जी बॉडी आहे ती कोणत्या रंगाची आहे? ही अशी ओव्हरऑल अशी. अच्छा. सो ही ओव्हरऑल अशी असणार आहे. ग्रेट. काय रेंज जाते या साडीची? ही 10,500. 10,500. ओके. आणि ह्याच्यातही कलर्स मिळतील? म्हणजे कलर कॉम्बिनेशन असणार की सेल्फ मध्ये असणार? कलर कॉम्बिनेशनच आहेत. अच्छा. ह्याच्यामध्ये सेल्फ मध्ये नाहीयेत साधारण. ओके.
हे पण प्युअर सिल्क गडवाल आहेत, त्याचे काठ वेगळे होते, ह्याचे काठ वेगळे आहेत. ह्याला ऍक्च्युली हँडलूमच आहे प्रॉपर. नाईस. पण ह्याला काठ असं न म्हणता फक्त काठावरती डिझाईन म्हणू शकतो जी बॉर्डरलेस आहे. बिकॉज ह्याला तुम्हाला असे मोरांचे मोटिव्ह असलेले डिझाईन्स बघायला मिळतील आणि ह्याचा खूप सुंदर आहे. आणि अशा पद्धतीचा भरलेला पदर आहे, सुंदर. ह्याची काय रेंज जाते या साडीची? ह्याची 20,000. 20,000. ओके. ही जामदानी मध्ये आहे. जामदानी, सॉफ्ट सिल्क मध्ये जामदानी. किती सॉफ्ट आहे ही. सो एक साधारण तुम्हाला अंदाज बांधता येईल की सॉफ्ट कशी आहे. तुम्ही एकतर त्याला टच करून बघायचं, ते फील तुम्हाला जाणवतं, किंवा हे असं तुम्ही केलं तरी जेव्हा तुम्ही साडी नॉर्मल करता तेव्हा कुठेच त्याला चुण्या पडत नाहीत, ती बॅक टू नॉर्मल होते. सो यामुळे तुम्हाला त्या सॉफ्टनेसचा अंदाज तसा बांधता येऊ शकतोय. आणि ही कम्प्लीट साडी अशीच भरलेली, पूर्ण भरलेली आहे. वाव. सो हे जवळून तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये हिरव्या रंगाचे वर्क आहेत, म्हणजे सेल्फ प्लस हिरवा रंग त्यामध्ये वापरण्यात आलाय. खूप मस्त वाटतं. प्राइस रेंज आहे 3,850. 3,850. याचा ब्लाऊज बघू ना, जर साडी एवढी भरली आहे तर ब्लाऊज कसा असेल? हे असा इथे ब्रोकेड मध्ये. अरे वा, किती छान वाटतोय हा. मस्तच. हे ऍक्च्युली जे ह्या साड्या असतात ना पारंपरिक नारायणपेठ साड्या, तसे ब्लाऊजचे डिझाईन तसे असतात मोस्टली. अरे वा, फेस्टिव्ह कलर प्लस वेडिंग सीझनचा महत्वाचा कलर असं म्हणू शकतो. याच्यामध्ये गोल्डन सिल्वर अशा दोन्ही जरींचं काम करून खालती जी बॉर्डर आहे जरीवरती, काठावरती, त्याच्यामध्ये युज करण्यात आलाय. आणि बुट्टी पण बघा 2 प्रकारच्या आहेत ह्याच्यामध्ये, छोटी बुट्टी, मोठी बुट्टी. आणि ही पण खूप सॉफ्ट आहे, अंगावरती छान बसणार ही साडी. मस्त. काय रेंज आहे याची? 2,800. 2,800. खूप सुंदर साडी आहे. आणि कलर्स काय काय असतील याच्यात? कलर्स 4 कलर मिळतील याच्यामध्ये. 4 कलर्स. मस्त. खूप बजेट फ्रेंडली साडी आहे 2,400 मध्ये. खूप मस्त वाटते ही. जसं तुम्ही मगाशी प्युअर मध्ये पैठणी दाखवली हातमागावरची, तशी सेमी मध्ये अवेलेबल आहे का आपल्याकडे? हो आहे. अरे वा, सेमी मध्ये प्युअर सेमी पैठणी, जो प्युअरचा लुक देईल अशा पद्धतीची. आणि ऍक्च्युली याच्यामध्ये डिझाईन किती वेगळी आहे ना, म्हणजे मोर वगैरे नाही, फुलांचं डिझाईन नाही, पण वेगवेगळे सिमेट्रिकल डिझाईन युज करून आणि मुनियाचे डिझाईन युज करून करण्यात आलेले आहे. खूप छान वाटतंय. आणि कम्प्लीट साडीवरती असे एकदम बारीक अशा बुट्टी आहेत. टॅसल्स पण खूप छान दिले त्याला साडीला. खूप मस्त फिनिशिंग केली गेली आहे टॅसल्सने वगैरे. मस्त वाटते ही. आणि याचं ब्लाऊज बघू जरा कसा असेल. अरे वा, काय सुंदर वाटतंय ना हे. मस्त. ही साडीच खूप कमाल वाटते. ह्याची रेंज काय जाते? ह्याची 6,900. 6,900. ही सेमी मध्ये? ही सेमी मध्ये. बरं. आणि ह्याच्यात किती कलर्स मिळतील आपल्याला? ह्याच्यामध्ये पण 4 कलर्स आहेत. बरं. तर मंडळी, दीपालीताई आणि सोबतच पूजाताई यांनी दर्जी स्टुडिओ मधलं बरंच कलेक्शन आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवलंय. पण जाण्यापूर्वी एक महत्वाचा विषय, आपलं स्टोअर किती ते किती ओपन असतं? मंडे टू संडे ऑल डेज ओपन आहे की कसं काय? आपलं मंडे टू सॅटर्डे ओपन असतं. आता दिवाळीसाठी म्हणून संडेला सुद्धा आपल्याकडे आपण ओपन ठेवतोय. आणि 11 ते 8 आपलं टायमिंग आहे. सोमवार ते शनिवार 11 ते 8. दिवाळीपर्यंत संडे सुद्धा ओपन आहे 11 ते 8. बरं. आणि समजा कोणाला हे प्रोडक्ट घरपोच हवे असतील, कोणी ऑनलाईन ऑर्डर दिली, तर मग तुम्ही एक प्रोडक्ट मागवता की कसं? आणि कुठल्या कुठल्या शहरांपर्यंत आपले प्रोडक्ट जातात? नाही, एक प्रोडक्टच घ्यायला पाहिजे असं काही नाही, तुम्ही कितीही घेऊ शकता. आणि ऑल ओव्हर इंडिया आम्ही शिपिंग देऊ शकतो. ग्रेट. तर मंडळी, अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच पुन्हा एकदा दोघींना. इतकं छान व्हरायटी आम्हाला दाखवली, आमच्या प्रेक्षकांना दाखवली त्याबद्दल. तर मंडळी, तुम्हाला जर दर्जी स्टुडिओला भेट द्यायची असेल तर तुम्हाला कुठे यायचंय त्याचा ऍड्रेस मी सांगते. आता मी आहे सदाशिव पेठेत. एक्झॅक्टली कुठे? पुण्यामध्ये सदाशिव पेठेत. कुठे यायचंय तर हत्ती गणपती चौक विचारत या. हत्ती गणपती चौक आहे ना, त्याच्या अपोजिटचा जो रोड जातोय तो रोड पेरू गेट कडे जातो. पेरू गेट कडे जात असताना तुम्हाला थोडंसं पुढे आलात की लगेचच कोणतं स्कूल दिसणार? भाव्या हायस्कूल दिसेल. त्याच्या अपोजिटलाच लगेच सोजस हाऊस नावाची एक बिल्डिंग दिसेल. सोजस हाऊस नावाच्या बिल्डिंग मध्ये शॉप नंबर 10 आहे, दर्जी स्टुडिओ सदाशिव पेठेतलं. कम्प्लीट ऍड्रेस मी स्क्रीनवर दिलेला आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि नंबर सुद्धा मी स्क्रीनवर दिलेला आहे. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू फॉर वॉचिंग.